मंडळी तुम्हाला सांगतो पोलीसवाल्यांचं काम एकदम वांगळ बरं का. नाही म्हणजे गणपती आले लागली ड्युटी, नवरात्र आली लागली ड्युटी, प्रत्येक कामाला नुसती ड्युटी. आयला बायकां पोरं घरी नुसती टनाना बोंबा मारतात. आहे का नाही काका? बरोबर आहे. अहो काय सांगा की. हो मगाशी बोललेलं ते अगदी बरोबर आहे आपण बोलला तर. पण मी काय म्हणतो की रोज घरी मग हे होतो, त्रास होतो तुम्हाला? त्रास असा काय होत नाही. ड्युटीवरनं त्रास करून आल्यानंतर थोडंसं वातावरण गरम असतं घरी, हा थोडी चकमक होते. म्हणजे रोज फील्डवर जरी चकमक झाली नाही तरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये रोजच चकमक घडत असते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये होणाऱ्या रोजच्या गमती जमती आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. 3:30च्या आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत घाटकोपर पोलीस वसाहत, चिरागनगर, बिल्डिंग क्रमांक 1 व 2 येथे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला 3:30ला. 3:30ला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वात पहिल्यांदा काही ठराविक क्रमांकाची टोकन्स वाटतोय. चला तर मग टोकन्स वाटूयात. तुम्हाला वाटलं असेल मी एवढा का घाबरलोय, पण सगळे पोलीस येतो पाठीमाग. ते मागासपासून मला म्हणतात लवकर 3 स्पर्धक काढ, लवकर 3 स्पर्धक काढ. की म्हणलं थांबा जरा काढतो. ए बाबा संकेत, लवकर 3 टोकन्स काढून दे रे माझ्याकडे, लवकर दे. ते सगळे बघतात माझ्याकडे. लवकर 1 2 3 दिलेलेत. 3 टोकन्स काढून दिलेलेत. 3 टोकन्स काढून दिलेलेत. मी सांगतो कोण 3 स्पर्धक येते. थांबा जरा, पहिल्या राऊंडला कोण खेळणार ते मी सांगतो. पहिल्या स्पर्धकाचा नंबर आहे 63. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा पण नंबर सांगतो मी, नंबर 1. अभिनंदन. आता तिसऱ्या स्पर्धकाचा पण नंबर सांगतो मी. तिसऱ्या स्पर्धकाचा नंबर आहे 53. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहे आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आपला पहिला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी तिन्ही स्पर्धक उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? संतोष नामदेव लोके. लोके दादा, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी आता 2 भाऊ आहेत, 2 वहिनी आहेत, आणि 3 चैन मुलं आहेत. बरं, मग तुम्ही काय करता? मी BST मध्ये. BST मध्ये? मग पोलीस वसाहतीमध्ये? हो, माझे वडील पोलीस मध्ये आहेत ना. बर, रिटायर झाले आहेत. हा, आता माझे भाऊ आहेत दोघे. ते दोघेही पोलीस मध्येच आहेत. पण मग तुम्हाला नाही वाटलं की आपण सुद्धा पोलीस मध्ये भरती व्हावं? नाही, वडिलांची इच्छा नव्हती, कारण की 2 भाऊ आहेत म्हणून बोलले तू BST वेगळ्या लाईनचा, तू वेगळ्या लाईनला जा, असं त्यांचं म्हणणं होतं. दादा मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही लहान होता त्यावेळेस वडील तुमचे कायम ड्युटीवर बाहेर असायचे, मग त्यावेळेस तुम्हाला नक्की काय वाटायचं की आपले बाबा कायम बाहेर असतात? किती वेळ द्यायचे ते तुम्हाला? ते काय संध्याकाळी रात्री घरी यायचे, 8:30 वाजता घरी यायचे डायरेक्ट. हा, आणि त्याच्यानंतर मग संडे ऑफ असला तर ऑफच्या दिवशी. ऑफच्या दिवशी? आता काही कारणास्तव रजा बंद असते तर विकली ऑफ त्यांच्या बंद असतात. हा, पण मग त्यावेळेस तुम्हाला राग यायचा की आपले बाबा लवकर येत नाहीत, बाहेरच फिरतात, असं वाटायचं थोडंफार? पण ते खूप मोठं काम करतात ह्याची जाणीव ज्यावेळेस तुम्हाला झाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? अभिमान वाटला. खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण का पोलीस कर्मचारी हे आपल्या कुटुंबापासून लांब राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाची, आपल्या देशाच्या कुटुंबाची काळजी घेत असतात. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? रंजना विलास चव्हाण. आपल्या बरोबर आहेत चव्हाण मावशी, त्यांना विचारूयात. मावशी, घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, मुलगा, 2 मुलगे, 1 मुलगी, सुनबाई घरात असतात. मला सांगा घरामध्ये पोलीस कर्मचारी कोण कोण आहे? माझे मिस्टर रिटायर आहेत. बर. मोठा मुलगा PS आहे. हा, 2 नंबरचाही पोलीस मध्ये. म्हणजे संपूर्ण पोलिसी खाक्यातच तुम्ही वाढलाय आणि राहताय सगळीकडे. मला सांगा तुम्ही कोणत्या अपेक्षेने म्हणजे असं लग्न केलं ज्यावेळेस काका पोलीस मध्ये होते त्यावेळेस? काही अपेक्षा नव्हती. काही अपेक्षा नव्हती, पण एक त्या काळात पिक्चर आला होता मुंबईचा फौजदार, तसं तुम्हाला काय वाटत होतं का? त्यावेळेस काही तारांबळ उडली तुमची? नाही, काही नाही. काहीच नाही. मग त्याच्यानंतर मुलांना याच क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलं? कोणी नाही, त्यांनी स्वतःनीच निवड केली. स्वतःच निवडलं, म्हणजे घरामध्येच बाळकडू मिळालं पोलीस दलाचं. आपलं नाव? माझं नाव उदय शिवाजी यादव. यादव काका, मला सांगा तुम्ही कुठल्या सेवेत आहात? मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत, सध्या सशस्त्र विभाग वरळी येथे आहेत. सशस्त्र विभाग, त्यामुळेच यादव काका मगापासून चकमक घडवून आणतात, कळलं तुम्हाला? काका मला सांगा, ड्युटी तुमची लागते, बाहेर जावं लागतं तुम्हाला, त्यावेळेस तुमचे अनुभव काय होतो? ड्युटी आम्हाला 12 तास असते.
आमची इच्छा अशी आहे की 12 तासाची ड्युटी ही कमी होऊन 8 तासाची व्हावी अशी आमची प्रकार इच्छा आहे पोलीस डिपार्टमेंटची. पण 12 तासापेक्षा सुद्धा कधी कधी जास्त वेळ ड्युटी करावी लागते. हो अगदी बरोबर आहे. सणासुदीला तर आम्ही घरी नसतोच, प्रश्नच नाही, बाहेरच असता. बाहेरच असतो आम्ही. मग त्यावेळेस अनुभव सांगा ना. अनुभव काय ना, घरची लोक वाट बघत असतात, येणार कधी पुरणपोळ्या खायला, काही सणासुदीचे असतील ते वाट बघत असतात. वारंवार फोन येत असतात, या या लवकर या. मग त्यावेळेस तुम्हाला खूप हुरहुर लागते ना. हो हुरहुर लागतेच आम्हाला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनाबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर आपला पहिला राऊंड अंदाजे किती सुरू करणार आहोत. अंदाजे किती राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर एक प्रॉडक्ट ठेवणार आहोत, त्याची तुम्हाला बाजारातील मूळ किंमत सांगायची. ज्याची किंमत ही त्याच्या जवळ जाणारी असेल किंवा तेवढी असेल त्याला ही वस्तू आम्ही गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा कोण बोली लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. पहिल्यांदा फासे टाकतील लोकेदादा. लोकेदादांना मिळाले 6 अंक. चव्हाण मावशी आणि चव्हाण मावशींना मिळालाय 1 अंक. बघूयात यादव काकांना किती मिळतात. यादव काकांना मिळाले 2 अंक. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी नशिबाचे फासे आजमावलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा बोली लावणार आहेत यादव काका, त्यानंतर लोकेदादा आणि तिसऱ्यांदा बोली लावणार आहेत चव्हाण मावशी. आजचं प्रॉडक्ट आहे पोर्टेबल वॉटर प्युरिफायर. 2.5 लिटर क्षमतेच्या या वॉटर प्युरिफायर मध्ये शुद्ध आणि सुरक्षित पाणी तुमच्या कुटुंबाला मिळू शकेल. सोबत उकळण्याची किंवा विजेची गरज नसलेला हा वॉटर प्युरिफायर मेंटेनन्सलाही सोपा आहे, शिवाय हाताळायलाही सोपा आहे. या वॉटर प्युरिफायरची पहिल्यांदा किंमत सांगणार आहेत यादव काका. त्याची किंमत असेल जास्तीत जास्त 499 रुपये. 499. तुम्हाला काय वाटतं इकडे? 650. काय वाटतं किंमत? माझा फिक्स आहे 499. 499. ठाम आहे तुम्ही? आम्ही ठाम आहे त्याच्यावर. ही किंमत लिहून टाकायची. ओके चला तर मग लिहून टाकू. लोके दादा तुमचा अंदाज सांगा. 500. 500. काय वाटतं तुम्हाला? 450. 700. 750. नक्की किती असेल किंमत याची? 500 पर्यंत असं. 500 पर्यंतच. याच्या अगोदर वॉटर प्युरिफायर घेतलाय? नाही, प्राइस काढली आम्ही बर. 20 लिटरची. 20 लिटरची हो. किती होती? 1800 होता. पण मग 2.5 लिटरचा आहे, मग त्यामुळे तुम्ही 500 रुपये किंमत सांगितली. पण हा पोर्टेबल आहे, तो पोर्टेबल होता. नाही, मग काय अंदाज? एवढीच असते. 500. ठाम आहे तुम्ही? हो लिहायची किंमत हो फिक्स करायची. फिक्स. चला तर मग फिक्स करूयात. लोकेदादांनी सुद्धा या प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. पाहूयात चव्हाण मावशी किती किंमत सांगतात ते. 750. 750 रुपये. मावशी मला एक सांगा, तुमच्या काळामध्ये असे प्युरिफायर नव्हते, तुमचा विश्वास आहे का हो या प्युरिफायरवर की याच्यात खरंच पाणी शुद्ध होतं म्हणून? आहे. तुमच्याकडे आहे? नाही. नाहीये. पण तुम्हाला खरी गरज आहे प्युरिफायरची. हो शुद्ध पाणी मिळतं. फिक्स 750 रुपये. पाठीमागं काय वाटतं? 450. 650. तुमचा काय अंदाज आहे? 750. 750. ठाम आहे एकदम. लिहून टाकायची ही किंमत. लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. यादव काकांनी सांगितलेली किंमत आहे 499 रुपये. लोकेदादांनी सांगितलेली किंमत आहे 500 रुपये. तर चव्हाण मावशींनी सांगितलेली किंमत आहे 750 रुपये. पाहूया या वॉटर प्युरिफायरची नक्की किंमत किती येते. आणि या वॉटर प्युरिफायरची किंमत आहे 1190 रुपये. सर्वाधिक किंमत सांगितली ती चव्हाण मावशींनी 750 रुपये. त्यामुळे त्यांना हा वॉटर प्युरिफायर मिळतो. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. मावशी वॉटर प्युरिफायरची किंमत होती 1190 रुपये आणि त्याच्या जवळची 750 रुपये किंमत तुम्ही सांगितली, त्यामुळे तुम्हाला हा मिळालाय. आता मला सांगा की हा वॉटर प्युरिफायर तुम्ही कुणाला देणार? सर्वांसाठीच. सर्वांसाठीच. पण 2 मुलांपैकी कुणाला ड्युटीला जाताना द्याल? मोठ्या मुलाला. मोठ्या मुलाला. का? कारण तो PS आहे. तो PS आहे आणि दुसरा त्याला खरी पाण्याची गरज आहे. त्याला घरी वाहण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांना देणार. हो. हो ना?